जय महाराष्ट्र. नमस्कार. मी पत्रकार सचिन सुभाष जुचंद्र. तू जिजाऊ, तू सावित्री, अहिल्याची तू लेक आहे. तू कल्पना, तू सुनीता, आकाशात तुझी झेप आहे. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आज 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन. हा दिवस संपूर्ण जगभरात साजरा केला जातो. सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. महिला आपल्या जीवनाचा आधारस्तंभ आहेत. त्या आई, बहीण, पत्नी, मुलगी अशा विविध रूपात आपल्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. आजच्या युगात महिला प्रत्येक क्षेत्रात पुढे येत आहेत. शिक्षण, विज्ञान, राजकारण, क्रीडा, व्यवसाय आणि संरक्षण यासारख्या क्षेत्रात त्यांनी आपले सामर्थ्य सिद्ध केले आहे. महिला दिन आपल्याला त्यांच्या संघर्षाची आठवण करून देतो आणि त्यांना अधिक साथ मिळावी यासाठी प्रयत्न करण्यासाठी प्रेरणा देतो. महिलांना समानता, आदर आणि सन्मान मिळावा हीच खरी प्रगती आहे. चला, या महिला दिनी आपण सर्वांनी ठरवूया की प्रत्येक स्त्रीला सुरक्षितता आणि सन्मान मिळेल असे समाज निर्माण करूया. धन्यवाद. जय महाराष्ट्र. पण महिलांनी सुद्धा वडील, पत्नी, भाऊ यांचा आदर करावा. त्यांना कुठे कमीपणा येऊ नये यासाठी प्रयत्नशील राहावे. त्यांचा कुठे कमीपणा होऊ देऊ नका. आपल्या मान मर्यादात राहा. आपल्या धर्माचा आदर करा. आपल्यामुळे आपल्या परिवारातील परिजनांना, आपल्या समाजाचा, शहराचा, गावाचा अपमान होणार नाही अशी वागणूक ठेवा. तुम्हाला सर्वजण सुरक्षता देतील असे नाही, कारण या समाजात समाजकंटक इतके आहेत की तुम्हाला कधी हिताचे सांगणारही नाहीत आणि भल्याचे सांगणार नाहीत व तुम्हाला हानीच पोहोचवतील. म्हणून प्रत्येक वेळी निर्णय घेताना आपण कुठे चुकतोय हे तपासून पहा. घराबाहेर पडण्यापूर्वी आणि कुठे बाहेर जाण्यापूर्वी आपण कुठे जातोय ते सांगून जात चला. कुणाबरोबर जात आहात हेही सांगा. त्याचप्रमाणे जिथे जात आहात, ज्याच्याबरोबर जात आहात त्याचा मोबाईल नंबर देऊन त्याचे ठिकाण सांगून जात चला. व्यसन, पार्टी आणि एकट्या कुणाबरोबर कुठे एकांतात ठिकाणी जाऊ नका. तेथे तुम्हाला घातपात होण्याची शक्यता लक्षात घ्या. मला कल्पना आहे की आजच्या दिवशी तुम्हाला कोणी सल्ले दिलेले चालणार नाहीत, पण माझ्या प्रिय बहिणींनो, आजचा जमाना खूप खराब आहे. आज तरुण मुलींना मारून त्यांना बॅगेत तुकडे करून भरण्याचे दिवस, तुमच्यासारख्या अति लाड करण्याचे परिणाम तुम्ही येऊ दिले आहेत. आज तुम्ही कोणतेही कपडे परिधान करता त्याने अंग झाकले जात आहे का हेही पाहत नाही. कुठे त्यातून न दाखवणाऱ्या अंगाचे दर्शन होत आहे का हेही तपासून पाहत चला. जगा आणि जोकर घालतात तसे कपडे घालून कुत्रेही तुमच्या मागे धावून जातात. मग काही फाटलं तर अंगप्रदर्शन होते. यासाठी जरा जपून राहा, कारण जगावेगळे केले तर समजदार माणसालाच काय तर प्राण्यांनाही आवडत नाही. पण समाजकंटकांना आणि समाजकंटकांना मात्र हे आवडतं, हे लक्षात घ्या. ते तुम्हाला तुमचे कान भरतील, अजून चढवण्या करतील, हे लक्षात घ्या. तुम्हाला तुमच्या अधिकाराची आणि हक्काची जाणीव करून देतील, पण तुम्ही स्वतःमध्ये जेव्हा माता जिजाऊ आणि सावित्रीबाई यांना आदर्श मानून स्वतःला निर्माण करायला शिका. तरच तुमची थोरवी संपूर्ण जग गाईल. उगाच तुम्ही काही करून समाजात हक्क आणि अधिकार गाजवू नका. ऐका, पहा, याचा विचार जरूर करा. आजच्या दिवशी तुम्हाला सल्ले दिले तर चालणार नाही माझ्या बहिणींनो, नाहीतर माझ्याच घरी याल मोर्चे घेऊन. पण बहिणींनो, मी तुमच्या काळजीपोटी बोलत आहे, कारण माझ्या नागरिकांवर जीवापाड प्रेम आहे. तर तुम्ही तर माझ्या बहिणीच आहात.
आज समाजामध्ये या भावाचा मान वाढेल असं कार्य करा. तुमचा भाऊ सचिन सुभाष राणे जुचंद्र. जय महाराष्ट्र. सदरक्षणाय खलनिग्रहणाय सत्यमेव जयते. जय आगरी आदिवासी बांधव. जय जुचंद्र. जय जुचंद्रवासी. रिक्षा चालक मालक संघटना जुचंद्राचा विजय असो. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.